आरक्षणावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आक्रमक झालेत। बोगस प्रमाणपत्राद्वारे ओबीसीच्या जागा बळकावल्या जात आहेत असा आरोप वडेट्टीवारांनी केलाय। ओबीसींच्या जागा बळकावल्यामुळे वेगळा प्रवर्ग करण्याची मागणी करावी लागेल असंही वडेट्टीवार म्हणाले। 357 जातींनी मग ओबीसीत राहायचं की नाही हे ठरवण्याची वेळ आली आहे। सरकारने ओबीसीवर अन्याय करायचा विडा उचललेला आहे असा आरोप वडेट्टीवारांनी केलाय। तर ओबीसी नेत्यांची बैठक बोलावलेली आहे, आम्ही एकत्र चर्चा करून पुढील रणनीती ठरवू अशी माहिती देखील विजय वडेट्टीवारांनी दिली आहे। हे बघा, मी पुन्हा सांगतो, मराठवाड्यामध्ये 85% नवीन प्रमाणपत्र घेणारे त्यामध्ये निवडून आले। त्यांना विविध पक्षांनी उमेदवारी दिली। त्या 357 जातीमधून जर 80% एकच जातीला ओबीसीचे जागा मिळत असतील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, मला वाटतं की या 357 जातींना आता ओबीसीत राहायचं की नाही हे ठरवण्याची वेळ आली आहे। सरकारला तर आम्हाला सांगितलं पाहिजे की तुम्ही आता आम्हाला वेगळाच प्रयोग करून द्या। ज्या आमच्या जागा ज्या पद्धतीने बळकवल्या त्या कशाच्या आधारावर। मी पण महाराष्ट्रातील ओबीसीच्या नेत्यांची बैठक बोलवली आहे लवकरच, आणि आता आमचेच कार्यकर्ते, आमचेच ओबीसी लढण्यासाठी करून कार्यकर्ता आहे। आम्ही बसू, चर्चा करू त्या संदर्भात, आणि चर्चा करून पुढची रणनीती काय ठरवायची ते ठरवू।